कोल्हापुरात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून चोरी करण्यासाठी चोरटे नवनवीन युक्त्या करतायत. त्यामुळे त्यांना शोधणं पोलिसांसमोर एक आव्हान बनले. अशीच एक चोरीची घटना आता कोल्हापुरात घडली, ज्यात चक्क घरच्या पाळीव कुत्र्याला गुंगीचं औषध दिलंय आणि घरात झोपलेल्या व्यक्तींवर गुंगीचा स्प्रे मारलाय. नेमकं काय घडलंय पाहूयात. तर टोप येथे महामार्गालगत असणाऱ्या वैभव बाळासो पाटील यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी 3.25 लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय. चोरट्यांनी घरात झोपलेल्या व्यक्तींच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून ही चोरी केल्याचा संशय व्यक्त होतोय. ही घटना गुरुवारी रात्री 10:30 ते शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. पाटील यांचे शेजारी कृष्णात गायकवाड हे पहाटे उठले असता त्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याचं पाहिलं. ते घरात गेले आणि घरातील लोकांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळेच गुंगीत असल्याने लवकर जागे झाले नाही. या घटनेबाबत शिरोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: टोपच्या पूर्वेला ग्रामपंचायत शेजारी वैभव बाळासो पाटील यांचं घर आहे. गुरुवारी रात्री पाटील यांची आई, भाऊ, आजी हे सर्वच जण झोपी गेले असता चोरट्यांनी घरासमोरील पाळीव कुत्र्याला गुंगीचं औषध घातलं आणि घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरात झोपलेल्या लोकांच्या तोंडावरही गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारलाय. यानंतर घरातील तिजोरी उघडून 2 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, 3 मोबाईल, रोख 30,000 रुपये असा एकूण 3,21,000चा ऐवज लंपास केलाय. या प्रकरणी वैभव पाटील यांनी शिरोली पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करतायत. पाटील यांच्या घराजवळील काही सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले असता यात 2 व्यक्ती त्यांना आढळून आल्यात. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. परंतु या चोरीच्या घटनेनंतर परिसरात मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. चोरट्यांकडून बचाव कसा करायचा या विचारात आता कोल्हापूरकर आहेत. लोकमत.com साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य सतीश पाटील यांच्यासह मी दुर्वा दळवी.